दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथे दुकानाजवळ उभी केलेली दुचाकीने अचानक पेट घेतल्याने दुचाकीसह दुकान जळून खाक झाल्याची घटना घडली असून दुकानात अडकून पडल्याने पती पत्नी भाजले गेल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले। त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मुन्ना नाहऱ्या पावरा वय 30, गीता मुन्ना पावरा वय 28, राहणार वाडी खुर्द, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत। तालुक्यातील वाडी खुर्द येथे मुन्ना नाहऱ्या पावरा यांचे किरकोळ विक्रीचे किराणा दुकान असून दिनांक 24 मार्च रोजी पती गीताबाई पावरा दुकानात होती। त्याचवेळी शिरपूर येथून बाजार करून आले व त्यांनी दुकानासमोर दुचाकी उभी करून बाजार दुकानात ठेवत असतानाच दुचाकीने पेट घेतला। त्यात तिचा स्फोट झाला, त्यामुळे दुकानातील मालाला आग लागली। या आगीमुळे दोन्ही पती पत्नी दुकानातच अडकल्याने भाजले गेले। ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवत दोघांना बाहेर काढून तात्काळ खासगी वाहनाने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केले। सदर घटनेमुळे मुन्ना पावरा या दुकानदाराचे मोठे नुकसान झाले असून दोघे पती पत्नी गंभीर भाजल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत। नाव काय तुझं? मुन्ना नाहऱ्या पावरा। कसं काय झालं हे? काय अचानक झालं समजलं नाही। तिथं बाजूला गाडी बी होती, काय बाजूला कुरकुरे टाकलं होतं, किराणा दुकाने दाखलची। मग काय ते गाडीनं काही आवाज होऊन असं ऐकून, पण ते काय अचानक स्पीकर लागले ते दुकान ते लागलं ते डायरेक्ट त्याच्या कुरकुराची लग्नात। मग काय कसं काय व्हायला ते समजलं। 1.5-2 लाख नुकसान। आमदारांनी थोडंफार मदत करायला पाहिजे एवढीच आहे म्हणजे।